समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। मुंदलवड गावातील स्वस्त धान्य दुकानातील गडबडीचा पर्दाफाश। धान्य काळ्या बाजारात विक्री करीत असल्याच्या ग्रामस्थांचा आरोप। निलंबन आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड गावातील सेंगलखेतपाडा येथील ग्रामस्थांनी नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना एक गंभीर तक्रार सादर केली आहे। तक्रारीत म्हटले आहे की मुंदलवड येथे चालणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाद्वारे राशन वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही दुकान महिला बचत गटाकडून चालवली जाते, ज्याचे नेतृत्व मुसरा पाडवी करतात। आरोप आहे की हा गट लाभार्थ्यांना ठरवलेला राशन देण्याऐवजी धान्य काळ्या बाजारात विक्री करीत आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये राशन न वाटता ते काळ्या बाजारात विक्री केले आहेत। ग्रामस्थांनी विचारणा केल्यावर महिला बचत गटाचे प्रमुख ग्रामस्थांना धमकी देत पोलीस विभाग, तहसीलदार, आमदार, खासदार यांच्याशी आमचे चांगले संबंध असल्याचा दावा करून लोकांना त्रास देण्याचे प्रकार चालवित आहे। स्वस्त धान्य दुकान महिन्यात फक्त 3 दिवस उघडे ठेवले जाते, ज्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे। ग्रामस्थांच्या तक्रारीवर तालुका पुरवठा अधिकारी यांनी तपासणी केली असता धान्याच्या गडबडीची आणि धान्याच्या अपार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। तसा चौकशी अहवाल अधिकारी यांनी ग्रामस्थांना दिला आहे। हे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन मुंदलवड गावातील सेंगलखेतपाडा ग्रामस्थांनी महिला बचत गटावर त्वरित निलंबन आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा राशन मिळू शकेल। या तक्रारीवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये विलास तडवी, कागडा वडवी, अशोक वडवी, वीरसिंग वडवी, विठ्ठल वडवी, रवींद्र वडवी, महेश वडवी, दिनेश वडवी, सुनील वडवी, भांगा वडवी, सचिन वडवी, सुकेश वडवी आदींचा समावेश आहे। ग्रामस्थांना न्यायासाठी धडपड करत आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणात त्वरित आणि योग्य तोडगा काढतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली आहे। मुंदलवड गावातले रहिवासी आणि सेंगलखेत चिप्पलपाडामधील बचत गटाचे नाव तोरणादेवी बचत गट महिला। या अंतर्गत आमचं 2 महिने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचा माल आमच्या जे व्यक्तीपर्यंत वाटप झालेले नाही, त्यामुळे आम्ही तहसीलदाराकडे सुद्धा तक्रार अर्ज दिलेला। त्याच्यानंतर तहसीलदाराचे अधिकारी प्रत्यक्ष आमच्या मुंदलवड गावात येऊन त्या मालाबाबत त्यांनी चौकशी केली असता त्यांनाही आढळून आलेले की माल त्यांच्यापर्यंत पोहोचला, परंतु लोकांपर्यंत पोहोचलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आज रोजी या नंदुरबार कलेक्टर ऑफिसकडे ती निवेदन देण्यासाठी आज रोजी आम्ही इथं आलेलो आहे आणि याची दक्षता घेऊन आमच्या पूर्ण ग्रामस्थांनी यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावे यासाठी आम्ही धडगावून या नंदुरबार इथे आलेलो आहे आणि 2 शब्द